हरे कृष्ण, जय गौ माता की। आज ज्या पद्धतीने पंचगव्य इथं जो क्लास झाला, या क्लासमध्ये ज्या पद्धतीने शिकवलं गेलं, तर ते खरंच म्हणजे आपल्या जीवनामध्ये घेण्यासारखं आहे. आणि म्हणतो की गाय वाचली पाहिजे. सर्वजण म्हणतात की गाय वाचेल तर देश वाचेल, पण गाय कशी वाचेल? गाय जोपर्यंत आपण गायीला आपल्या जीवनामध्ये तिला समाविष्ट करणार नाही, तोपर्यंत गाय वाचणार नाही. जोपर्यंत आपण गायीचे जे गव्य आहे त्याचा वापर करणार नाही आपल्या रोजच्या जीवनामध्ये, आणि तोपर्यंत गाय वाचणार नाही. नुसतं म्हणून गाय वाचेल म्हणून गाय वाचणार नाही, किंवा आपण गायींना गोशाळ्यामध्ये ठेवून गायी वाचणार नाही. तर गाय ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये जोपर्यंत येत नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये, तोपर्यंत गाय वाचणार नाही. आणि याच्यासाठी गव्याचा वापर हा रोजच्या आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. आणि हा वापर करणं म्हणजे काय, की हा आपल्या जीवनामध्ये रोजचे जे आता सध्या स्वास्थ्याचे जे प्रॉब्लेम आहेत, तर त्याच्यापासून आपल्याला स्वास्थ्य मिळतं. तर ह्या स्वास्थ्याच्या संदर्भामध्ये प्रत्येकाने तिचं गोमूत्र, दूध, तूप आणि ताक हे जोपर्यंत आपण प्राशन करत नाही, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये गाईचं महत्त्व हे कळणार नाही. गाईचं फक्त पूजा करून गाय वाचणार नाही आहे, तर गाय ही आपल्या जीवनामध्ये आल्याशिवायही वाचणार नाही. तर ज्या पद्धतीने आपल्याला इथं जे शिकवलं गेलं, पंचगव्य, चिकित्सा आणि नाडी परीक्षण, तर ते खूप महत्त्वाचं आहे. आणि इथून जे शिकून जातील तर ते एक गोप्रचारक म्हणून एक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. की ज्यावेळेस आपल्याला गायीबद्दल जनजागृती लोकांमध्ये आणायची आहे, तर जनजागृती आणताना आपल्याला गायीपासून आपल्याला स्वास्थ्य मिळतं हे अजून बऱ्याच लोकांना माहीत नाही. तर ते लोकांना आपल्याला प्रॅक्टिकली दाखवायचं आहे की गायीपासून आपल्याला कशा पद्धतीने स्वास्थ्य मिळतं, आणि आपण कशा पद्धतीने गायीचं गव्य प्राशन केल्यानंतर आपण निरोगी राहू शकतो. हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही, तोपर्यंत लोक तिला आपल्या जीवनामध्ये विशेष असं स्थान देणार नाही. तर इथनं जे पंचगव्याचा कोर्स झाला आहे, याच्यामधनं भविष्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचे चिकित्सक पंचगव्यामध्ये तयार होतील. आणि ते एक उत्तम असे नाडी विज्ञानामध्ये पारंगत, आणि आयुर्वेदामध्ये चांगल्या पद्धतीने ते आयुर्वेदाची, गोमातेची आणि शेवटी आपल्या देशाची चांगल्या पद्धतीने सेवा करतील. आणि याच्यामधनं फक्त आपली गोमाताच नाही वाचणार आहे, तर आपल्या देशाचा एक स्वाभिमान जागणार आहे. आणि एक स्वाभिमान टिकवण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि शेवटी एकच आहे की गाय वाचेल तरच देश वाचणार आहे. गाय संपली तर पूर्णपणे आपली संस्कृती संपणार आहे, आणि आपलं पूर्ण आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही राहणार नाही. त्यासाठी गाय वाचवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे प्रत्येक भारतीयाचं, प्रत्येक हिंदूचं हे कर्तव्य आहे की त्याने गाय वाचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. जय श्रीकृष्ण.